Hello, dear students. As you see on your screen, some words are given to you. That is effective study skill 2024. So, as you guess, can you guess what lecture we are going to take? We are going to take a lecture on effective study skills. Now, one question occurs in your mind that what is effective study skills and how can we use these study skills in our study. So today's topic which we have selected here, that topic is how to use a study tracker for a study. How to use a study tracker, that is our topic today, and I hope that you will enjoy this lesson. In this session you will get more information about the study tracker. And as we are the students of semi English, the lecture will be going in Marathi and English also. सो इथे आपल्या लक्षात घ्या की इफेक्टिव्ह स्टडी स्किल्स, प्रभावी अभ्यास कौशल्य असं आपण म्हणतो. ते अभ्यास कौशल्यामध्ये आजचा जो टॉपिक मुलांना आपण निवडलेला आहे तो टॉपिक आहे हाऊ टू यूज अ स्टडी ट्रॅकर. स्टडी ट्रॅकर कसा वापरावा याविषयीचं काही गायडन्स, काही मार्गदर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर स्टडी ट्रॅकर हा एक असं टूल आहे, असं एक तंत्र आहे की जे आपल्याला आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे की नाही हे आपल्याला सांगणारं असं हे स्टडी ट्रॅकरचं टूल आहे. आता या स्टडी ट्रॅकरमध्ये नावातच बघा स्टडी हा शब्द आला आहे. स्टडीचा अर्थ काय? अभ्यास. बरोबर आहे, स्टडीचा अर्थ अभ्यास. मग हा स्टडी ट्रॅकर जो आपल्याला वापरायचा असेल, सो फर्स्ट स्टेप आय वुड लाईक टू टेल यू, द फर्स्ट स्टेप इज गोल. बघा, आपलं उद्दिष्ट किंवा ध्येय हे आपल्याला ठरवायला पाहिजे. टू डिसाइड टू स्टडी, की अभ्यास करायचं ठरवायचं, हेच आपलं ध्येय आहे आत्ताचं तरी, की मला अभ्यास करायचा आहे. हे आपलं टार्गेट आपल्याला ठरवायचं आहे की मला अभ्यास करायचा आहे किंवा मी अभ्यास करणार, हे माझं झालं टार्गेट. ठीक आहे. मग आता जो अभ्यास करणार आहे त्याला स्टडी ट्रॅकरचा उपयोग आहे, बरोबर की नाही? समजा आपण सायकल सहल काढायचं ठरवलं, समजा इथून दिल्लीपर्यंत, मग कसं जाणार आपण? काय हवेतून सायकल थोडी चालत जाणार, आपण रस्त्यावरून जाणार, पण रस्ता आपल्याला माहिती असला पाहिजे. मग त्याकरता आपण मॅप वापरणार. तो मॅप म्हणजे ट्रॅकरच आहे की तुम्ही योग्य ट्रॅकवरून चाललाय की नाही हे सांगणारा तो ट्रॅकर म्हणजे आपण. मग गुगल मॅप असेल, कागदावर छापलेला मॅप असेल, तो आपण वापरतो. कोणासाठी असतो तो? ज्यांनी ठरवलं आहे की आता इथून आता दिल्लीपर्यंत आपल्याला सायकल चालत जायचं आहे, त्याच्याकरता. म्हणजे जो ठरवतो त्याकरता ट्रॅकरचा वापर, उपयोग त्याला, त्या माणसाला होईल, वापरतो त्या करता येईल. तसंच या प्रकारे स्टडी ट्रॅकरचा उपयोग तीच मुलं करू शकतात की ज्यांनी ठरवलेलं आहे की मी अभ्यास करणार आहे किंवा मला अभ्यास करायचा आहे. हे ज्यांनी ठरवलं आहे, ज्यांनी निश्चित केलेलं आहे हे गोल की मला अभ्यास करायचा आहे, तेच वापर करू शकतील. त्यामुळे सुरुवातीला आपण ठरवूया की आपण असं टार्गेट ठरवूया, डेली 2 hours स्टडी. कमीत कमी 2 तास रोज अभ्यास मी करणार, असं आपण टार्गेट ठरवूया. हे टार्गेट अवघड वाटतंय असं कोणी तुमच्यापैकी आहे का की ज्याला अवघड वाटतंय रोज 2 तास अभ्यास? अरे बापरे, आपल्याला नाही जमणार बाबा, असं कोणाला वाटतंय? असं कोणी असेल तर आत्ताच सांगा मला. असं कोणाला वाटतंय का की हे मला टार्गेट दिलं आहे सरांनी, पण हे मला जरा अवघड वाटतंय बरं का सर? असं कोणाचं असेल तर आत्ताच सांगा मला. आहे का अवघड? सांगा, कोणाला अवघड वाटेल तर आत्ताच सांगा मला.
कोणाला वाटतंय तुमच्यापैकी की मला हे रोज 2 तास अभ्यास हे जे टार्गेट आहे ते मला जमेल सर करायला? असं कोणाला वाटतंय? सर त्यांनी मला नाव सांगा. सर मला सर मला सर मी स्पंदन शिंदे. राम अमोल सर मी स्पंदन शिंदे. शाबास. स्पंदन शिंदेला असं वाटतंय, अमोलला वाटत आहे, रुद्र कंधारेला वाटतंय का की आपण रोज तुमचा अभ्यास करू शकू, नाही करू शकू? काय यस सर. अभ्यास करू शकू असं वाटतंय? ध्रुव तेजला वाटतंय का? ओके. कौस्तुभ पण सर म्हणते नाही की करू मला वाटतंय की हा सोपा आहे, मी करू शकतो, असं कौस्तुभला पण वाटतंय. शाबास. सो आनंद वाटला मला की तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा अभ्यास करणं 2 तासाचं टार्गेट जे आहे ते मी अचीव करेन असं प्रत्येकाला वाटत आहे. त्याचा आनंद हा आहेच आहे आपल्याला, काय हरकत नाही. छान. सर्वांनी ठरवलं आहे की रोज 2 तास आपल्याला अभ्यास करायचा म्हणून, काही हरकत नाही. चला, शाबास. आता या ठिकाणी नेक्स्ट पार्ट आपण बघूया. एकदा आपण अभ्यास करायचं ठरवलेलं आहे, पण अभ्यास करायचा कसा? पुन्हा आपल्याला कोडं पडलं की सर मी अभ्यास करायला ठरवला आहे, 2 तास अभ्यास करायला ठरवला आहे, पण मी नेमका कसा अभ्यास करू? असे अनेक विद्यार्थी आमचं मार्गदर्शन घेण्याकरता आणि आमच्या क्लासवर येत असतात की नेमका अभ्यास करायचा कसा नेमका. तर त्याच्याकरता एक छान मजेशीर तुम्हाला मी एक शब्द आत्ता देणार आहे आणि तो शब्द जो आहे तो वाचून तुम्हाला जरा गंमत पण वाटेल. तर मुलांनो, तो जो शब्द आहे तो शब्द आहे पो मो. म्हणा सगळ्यांनी, पो मो. डोरो. डोरो. शाबास. एकत्र म्हणायचं झालं तर काय म्हणणार तुम्ही? पोमोडोरो. शाबास. पोमोडोरो. पोमोडोरो अशी ही पद्धत आहे. पोमोडोरो. पोमोडोरो. तर ही जी पद्धत आहे मुलांनो, ही जॅपनीज पद्धत आहे. जपान या देशामध्ये ही पद्धत खूप वापरली गेली. त्यांनी या पद्धतीचा शोध लावला असं आपण म्हणूया. आणि आता बऱ्याच IT कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ही पद्धत वापरली जाते. नवे अनेक व्यक्ती, यशस्वी व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये पोमोडोरो ही पद्धत वापरतात. मग तुम्हाला पण यशस्वी व्हायचं आहे, अभ्यासामध्ये आहे, करिअरमध्ये आहे, तर मग तुम्ही ही पद्धत कशी वापरू शकाल? व्हॉट इज दिस मेथड? तर पोमोडोरो पद्धत आपल्याला असं सांगते की तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल, 2 तासाचं असेल, 4 तासाचं असेल, 8 तासाचं असेल, तर तुम्ही या वेळेचे भाग पाडा. उदाहरणार्थ जसं आपण ठरवलं आहे की वी आर गोइंग टू स्टडी 2 hours डेली, 2 तास रोज अभ्यास. पण मग विद्यार्थी म्हणतात की मी 6 वाजता बसेन, 8 वाजता उठेन. एखादा विद्यार्थी म्हणेल मी रात्री 8 वाजता बसेल, डायरेक्ट 10 वाजताच उठणार, आता सोडणारच नाही अभ्यास, 2 तास अभ्यास डेली करणारच. पण असं होत नाही. लक्षात घ्या, जर आपण सलग एकाच विषयाचा अभ्यास करत बसलो तर आपल्याला कंटाळा येतो, आपला मेंदू थकतो. आणि जे विद्यार्थी जास्त वेळ मोबाईल किंवा TV बघतात त्यांचं चंचलपणा खूप आहे. 10-15 मिनटं आली की त्यांना काहीतरी वेगळे करायचं वाटतं, मन वेगळीकडे भरकटतं, असं त्यांचं होत असतं. आणि म्हणून मग अशा विद्यार्थ्यांकरता लक्षात घ्या, आपण काय करूया, तर आपण स्वतःसुद्धा ही जी आपण स्टेप 2 बघत आहोत, स्टेप 2 आपण आत्ता म्हटलेलं आहे, ती स्टेप 2 आहे पोमोडोरो, टू यूज पोमोडोरो मेथड. सो व्हॉट इज पोमोडोरो मेथड? तर पोमोडोरो मेथड लक्षात घ्या, अत्यंत सोपी अशी मेथड आहे. पोमोडोरो पद्धत आपल्याला असं सांगते की तुम्ही अर्धा तास एखादं काम किती वेळ करा, तर अर्धा तास तुम्ही काम करा आणि 5 मिनटं थांबा, विश्रांती घ्या, रेस्ट फॉर 5 minutes. आता ही विश्रांती म्हणजे काय तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. आता मला करायचे 2 तास अभ्यास, तर बघा 2 तासाचे मी 4 स्लॉट तयार केले. 2 तास पूर्ण होतील असे मी 4 स्लॉट तयार केले. अर्धा तास, अर्धा तास, अर्धा तास, अर्धा तास, एकूण उत्तर आलं 2 तास. काही शंका? येस सर, नो सर? सर. या प्रत्येक अर्ध्या तासानंतर बघा मला विश्रांती घ्यायची आहे, हे मी मनाला सांगितलेलं आहे की मला अर्धा तास झालं ना काम तुझं की तू 5 मिनटं काय करायचं, रिलॅक्स व्हायचं आहे, मस्तपैकी विश्रांती घ्यायची. बरं का, 5 मिनटं तुला काय करायचं आहे, विश्रांती घ्यायची, असं मनाला मी सांगितलेलं आहे. पण मग या विश्रांतीचा अर्थ काय हा आपल्याला
कळला पाहिजे की विश्रांती म्हणजे नेमकं मला काय करायचं आहे. तर विश्रांती घ्यायची आहे याचा अर्थ लोळत पडायचं आहे असं नाही आहे. मी बेडवर अभ्यासाला बसले, बेडवर अर्धा तास अभ्यास केला, सर म्हणले 5 मिनिटात विश्रांती घ्या, म्हणून मी पुस्तक दप्तर बाजूला ठेवलं आणि पाय ताणून दिले, मस्तपैकी हात ताणून दिले, डोळे बंद केले आणि 5 मिनिटं विश्रांती घ्यायला गेलो. अरे बापरे, अर्धा तास मी झोपलोच होतो. असं आपलं म्हणायची शक्यता आहे की नाही आहे. मग काय करता येईल? मला तर 5 मिनिटं विश्रांती सांगितली सरांनी. तर जागेवरून उठायचं, एक छान फेरी मारू द्यायची. घरातल्या घरात एक तुम्ही फेरी मारू शकता. आपल्या घरामध्ये दादा असेल, ताई असेल, त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता, बोलू शकता. एखादा विनोद त्यांना तुम्ही सांगू शकता. तुमच्याकडे पेट डॉग किंवा पेट तुमचं काही पाळीव प्राणी असेल, कुत्रा, मांजर, पक्षी, लिव्हिंग बर्ड्स वगैरे असतात, त्यांच्याबरोबर तुम्ही खेळू शकता 5 मिनटं. पण लक्षात घ्या, 5 मिनिटाचं आपलं काम आहे. एखादं गाणं तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही म्हणू पण शकता एखादं गाणं. एखादं गाणं गुणगुणू शकता. एखादी कविता जी आहे ती तुम्ही आवडलेली कविता तुम्ही ही म्हणू शकता. असं अनेक छोट्या 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 गोष्टी मुलांनो तुम्ही करू शकता. एखादं विनोदाचं पुस्तक आहे, त्यातून एखादा जोक वाचू शकता तुम्ही, एखादी ॲक्टिंग करू शकता. 5 मिनिटामध्ये तुम्ही डान्स पण करू शकता. तोंडाने गाणे म्हणायचं आणि डान्स करायचा, असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. 5 मिनिटं हसण्याचे वेगवेगळे प्रकार, त्यामुळे तुम्ही होऊ शकता. रावण हास्य, मृदू हास्य, लहान मुलाचं हास्य, किंचाळणारं हास्य, असे वेगवेगळे हास्याचे प्रकार असतात. बघा तुम्ही बागेमध्ये गेलात, लाफिंग क्लबवाले असतात ना, हास्य क्लब चालवतात का नाही, तर त्या मावशी बघा छान अशा हसतात, छान वेगळ्या प्रकारचे हसत असतात. तर असं तुम्ही हसू शकता आपण 5 मिनिटं. तर 5 मिनिटं विश्रांती म्हणजे हे करायचं आहे. पण अगदीच एका दिवशी कंटाळा आला आहे सगळं करण्याचा, तर मात्र आईला सांगून 5 मिनिटं विश्रांती तुम्ही घ्यायला सांगायची की 5 मिनिटं मला उठव झोप लागली तर. आणि मग डोळे बंद करून तू त्याच जागी पाय ताणून बसलात, झोपायचं नाही, आडवं नाही यायचं, भिंतीला टेकून बसायचं, पण डोळे बंद करायचं. असंही तुम्ही करू शकता. 5 मिनिटं तुम्ही प्राणायाम करू शकता. श्वास घेणे, श्वास सोडणे, दीर्घ श्वसन करू शकता. अनेक गोष्टी इत्यादी मिळाले बघा इथे. इत्यादी म्हणजे खूप काही गोष्टी तुम्ही त्या 5 मिनिटामध्ये आलटून पालटून करू शकता. काही शंका? येस सर, नो सर, हॅलो हॅलो हॅलो. नो सर. मग आता हे जमेल असं वाटतंय. असे कोण आहे त्यांनी पटकन नाव सांगा आपलं. ध्रुवतेज, शार्दूल, शाबास, राम, अमोल. वा, बघा सगळ्यांना सोपं वाटलं. 2 तास सलग बसण्यापेक्षा, 2 तासाची कटकट अभ्यासाची सहल करण्यापेक्षा अर्धा तास अभ्यास करा, उठा, अर्धा तास अभ्यास करा, उठा, अर्धा तास अभ्यास करा, उठा. पण त्याला एक अट आहे. अट अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईल किंवा टी व्ही या 5 मिनिटामध्ये लावायचा नाही का? हो, नाही. नाही. कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही. नो स्क्रीन टाईम. लक्षात घ्या, दिस इज अ टाईम वेन यू शुड यूज नो स्क्रीन. हा तुमचा नो स्क्रीन टाईम आहे. हा टाईम तुम्ही स्वतः दिलेला आहे, तुमच्या घरातल्यांना दिलेला आहे, तुमच्या हसण्याला दिलेला आहे, तुमच्या व्यायामाला दिलेला आहे, तुमच्या प्राणायाम करण्याकरता दिलेला आहे. नो स्क्रीन टाईम. ह्या 5 मिनिटामध्ये तुम्ही स्क्रीन बघायचा नाही, म्हणजे नाहीच बघायचा. कुठलाही मोबाईलचा असो, टी व्हीचा असो, टॅबचा असो, काय असो, बघायचं नाही म्हणजे नाही बघायचं. काही शंका? येस सर, नो सर, हॅलो 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 हॅलो. नो सर. नो सर, नो सांग. हे स्क्रीन टाईम आपण लक्षात ठेवा. स्टेप 2 मला कळाली. स्टेप 1 कळाली की मला अभ्यास करायचा आहे, हे टार्गेट ठरवलं, ते 10 वेळा मी मनाशी म्हटलं, अभ्यासाला बसलो, पण एकदम 2 तास मी अभ्यास करणार नाही. मी जापनीज पद्धत वापरणार. पो, मो, डो, रो, ही 4 तुकड्यांची पद्धत मी वापरलेली आहे, म्हणजे स्लॉटिंगची पद्धत मी वापरलेली आहे. आता पुढे काय करायचं? स्टेप नंबर 2 मला कळाली.
Now we go to the step number 3, and that step number 3, that is planning. बघा, प्लॅनिंग केल्याशिवाय काय होत नाही. कुठल्याही गोष्टीची आधी योजना करायला लागते. बघा, घरी पाहुणे येणार आहेत, तर आपली आई घरी आपल्या प्लॅनिंग करते की कोणती भाजी करायची, कोणती पोळी करायची, कोणता पदार्थ करायचा. मग त्या प्लॅनिंगनुसार मग साहित्य सगळं गोळा होतं. पावभाजी करायची असेल तर बघा, बटाटा लागतो, वाटाणा लागतो, म्हणजे मटारा लागतो, त्यानंतर फ्लावर लागतो, पावभाजी भाजी लागते, ढोबळी लागते. सगळं साहित्य गोळा केलं जातं आणि मग ती पावभाजी केली जाते. म्हणजे प्लॅनिंग केल्यानंतरच तो पदार्थ छान होणार आहे, लक्षात घ्या. आणि पाहुणे पण खुश, व्हावा यांनी आपल्यासाठी काय केलं, छान छान आज पावभाजी केली. सगळी ती लहान मुलं पाहुणे आली असतील सगळे खुश होतील, लक्षात घ्या. सो प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. मग सुरुवातीला मुलांना आपण प्लॅनिंग करताना मला असं वाटतं आपण वीकली प्लॅनिंग करूया. वीकली प्लॅनिंग असतं, मंथली प्लॅनिंग असतं आणि इयरली, हाफ इयरली किंवा इयरलीसुद्धा प्लॅनिंग असतं. आपण हे वीक म्हणजे आठवड्याचं प्लॅनिंग करणार आहोत, साप्ताहिक नियोजन. ज्यांना 1 महिन्याचं करता येईल त्यांनी 1 महिन्याचं सुद्धा करू शकता. सुरुवात आपण वीकली प्लॅनिंगपासून करूया. आता हे काय नेमकं वीकली प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय असू शकेल याचा आपल्याला थोडासा अंदाज आला पाहिजे की मी काय करेल, वीकली प्लॅनिंग म्हणजे मी काय करू शकेल. तर त्याकरता आपण एक इथे निवडूया. एक छोटंसं हिंट तुम्हाला देतो, बघा, तुम्हाला कल्पना येईल. आणि ज्यांना हे छान वाटतंय ना ऐकायला ते लिहून सुद्धा घेत असणार आहेत. मला माहिती आहे तुम्ही लिहून पण घेताय छान छान, की तुम्हाला आवडतंय मी काय करतोय काय नाही ह्या संदर्भातलं. त्यामुळे काही पॉईंट्स त्यातले तुम्ही लिहून घेताय असं मला या ठिकाणी जाणवतं आहे. काही जण लिहून पण घेत आहेत. तो ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा की आपण काय केलेलं या ठिकाणी, तर प्लॅनिंग करण्याकरता मी या ठिकाणी एक टेबल आपण घेतलेला आहे. टेबल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपल्या वारांची नावं जी आहेत ती वारांची नावं सोम, मंगळ, त्यानंतर बुध, त्यानंतर गुरुवार थर्सडे, त्यानंतर फ्रायडे, त्यानंतर कोणतं येणार आहे सॅटरडे आणि त्यानंतर येणार आहे संडे. सो अशी सगळी नावं तुम्ही लिहू शकता, लक्षात घ्या. मराठी लिहिली तरी चालतील. मला इंग्लिश पटकन इथे सापडलं म्हणून मी इंग्लिश लिहिलेत. मी मराठी लिहिली चालतील, शॉर्टमध्ये लिहिली चालतील. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला टाईम स्लॉट जो आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे की मला 4 तास मी अभ्यास करणार आहे की नाही, कोणत्या वेळेत मी अभ्यास करणार आहे, ती वेळ मी इथं लिहून ठेवणार. आता उदाहरणार्थ मी काय करू, 7 ते 9चा टाईम टेबल तयार करतो. 9 वाजता मला जेवायचं आहे, 9 किंवा 9:15 वाजता जेवायचं आहे, तर 6:30 किंवा 7ची वेळ आपण निवडूया. उदाहरणार्थ तुमची वेळ वेगळी असू शकते. तुम्ही 7 म्हणजे काय 7ला बसणार नाही, तुमची वेळ वेगळी असू शकते. तर मी इथे करताना बघा की 7 to 7:30 असा अर्धा तासाचा पहिला स्लॉट घेतला. 5 मिनटं मी विश्रांती घेणार आहे. नेक्स्ट स्लॉट जो आहे तो 7:35, त्याच्यापुढे अर्धा तास म्हणजे किती होईल 8:05. परत 5 मिनटं मला विश्रांती पाहिजे. सो 8:10 झाली. त्याच्यापुढे अर्धा तास 8:40 झालेली आहेत. त्याच्यापुढे 5 मिनटं विश्रांती घेऊन मग मी पुढे सेशन सुरू करणार आहे. सो 8:45 आणि पुढे अर्धा तास 9:25 आणि 2:30ला मी जेवायला बसलो. सॉरी 25 नाही 15 पाहिजे, सॉरी फॉर दॅट. 15 9:15 म्हणजे 7 ते 9:15 2.25 तास लागले, कारण मध्ये 5-5 मिनटाची मी काय घेतले ब्रेक घेतलेला आहे, विश्रांती घेतलेली आहे. काही शंका? स्लॉट नंबर 1, स्लॉट नंबर 2, स्लॉट नंबर 3, स्लॉट नंबर 4 वेळेचे भाग आपण केलेले आहेत. शंका विचारायची असेल तर शंका विचारू शकता. येस सर, नो सर, हॅलो, नो सर. बोला. नो सर.
बरोबर आहे. मग सायकलिंग करायचं असेल तर काय करू शकतो आपण, की हे 2 स्लॉट केल्यानंतर अर्धा तास सायकल ठेवायचं. 8 8:05ला आपण समजा हे केलेलं आहे किंवा सायकलिंग आधी करायचं किंवा एक स्लॉट केला, मग सायकलिंग करून आलो, मग पुढचा अर्धा तास अभ्यास केला, असं करू शकता. हा स्लॉट सलग पाहिजे असं काही नाही आहे, लक्षात घ्या मुलांनो. 2 स्लॉटच्या मध्ये तुम्ही तुमचं एखादी वेगळी ॲक्टिव्हिटी जी आहे 20 मिनिटाची, 15 मिनिटाची, अर्ध्या तासाची करू शकता आणि परत पुढचे 2 स्लॉट करू शकता. एखादा मुलगा म्हणला सर मी 8:05पर्यंत करेन, मग अर्धा तास मला सायकलिंग करायचं, मी सायकलिंग करून येईल. ठीक आहे, तो 8:35ला अभ्यासाला बसला तर पुढे 9:05पर्यंत करेल, मग 5 मिनिटाची विश्रांती घेऊन 9:10ला अभ्यासाला बसेल तो आणि 9:40ला उठेल, असं पण तो करू शकेल. बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने करायचं आहे. एखादा मुलगा म्हणेल नाही मी असं करतो बरं का सर, मी सकाळी 2 स्लॉट निवडेन, सकाळी मला वेळ असतो 1 तासाचा, एक सव्वा तास मला मिळतो, मी सकाळी 2 स्लॉट करेन, 2 भाग मी सकाळी करेन, 2 भाग संध्याकाळी करेल, तरीही चालतं. असं काही नाही आहे. मी सलग का लिहिलं आहे, संध्याकाळची वेळ तुम्हाला मोकळे असते म्हणून सलग लिहिलं आहे. पण एखाद्या मुलांनी सकाळी 2 संध्याकाळी 2 असे काही चालतील, पण ते महिनाभराकरता तेच ठेवायचं, उगीच सारखं बदल करत राहायचं नाही, असं थोडंसं लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट आपण बघूया की आता याच्यामध्ये करायचं आहे काय. तर आता इथे आपल्याला मंडे लिहिलेलं दिसते बघा, आहे का नाही, मंडे. तर आता मंडेमध्ये आपल्या विषयांची नावं आपण आता लिहूया. की समजा मी असं ठरवलं की सोमवारी मी मॅथ्स करणार आहे, या पहिल्या स्लॉटमध्ये मॅथ्स करणार आहे. पण आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं माझं, की एक अर्धा तासाचा स्लॉट जो आहे, अर्धा तास जो आहे, तो इथं खाली लिहितो आहे, तुम्ही पण इथं नोट डाऊन केले तरी चालेल, की अर्धा तास जो आहे त्याच्यामध्ये मी काही भाग असे करेन की जे मला आवश्यक आहे, तो रोज करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये काय काय असेल, तर 10 मिनटं अभ्यास चालले बाळा तर 10 मिनटं शुद्ध लेखन, मराठी शुद्ध लेखन आणि हस्ताक्षर छान काढायचं त्यामध्ये, दोन्ही एकाच वेळेला होऊन जाईल बघा, हस्ताक्षर आणि शुद्ध लेखन. त्यानंतर 10 ओळी, 10 मिनटं म्हणण्यापेक्षा 10 ओळी लिहूया का आपण, बेटर वे आपल्याला वाटतं 10 ओळी असं लिहूया आपण. 10 ओळी आपण शुद्ध लेखन लिहायचं आहे, पण हिंदीचं लिहायचं आहे, जसं आहे पुस्तकात तसं बघून आपण लिहायचं आहे. पाठ असेल किंवा कविता असेल, ते काय असेल ते. आणि 10 ओळी ज्या आहेत त्या आपण इंग्लिश जसं आहे तसं उतरून 10 ओळी काढायच्या. तर हे आपल्याला रोज करायचं, ह्याला काही आपल्याला पर्याय नाही आहे म्हणजे. मग आता एखादा मुलगा म्हणेल की अहो सर 3 नाही जमणार, बरं ठीक आहे, एकाच दिवशी मग काय करायचं, एक दिवस मराठी हिंदी केलं 10 ओळी, त्याला तुम्हाला 20 मिनटं लागणार आहेत. एखादा मुलगा म्हणेल की सर मला सगळं एकदम जमेल, तर एकदम करू शकता तो 10 ओळी 3 याच्या. एखादा मुलगा म्हणेल मी आज ना मराठी हिंदी करतो, उद्या हिंदी इंग्लिश करतो, परवा मराठी इंग्लिश करतो, तरी चालेल. पण हे सर मला एक शंका आहे, तो जो टाइम असतो आपल्याला जो मिळालेला आहे 4 लॉट मध्ये, जेव्हा आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेतो तेव्हा मग ही कामं केली तर चालतील का. आता कसं आहे की तुमचा उत्साह टिकून राहणार असेल तर करायची, नाहीतर मग ह्याच्याकरता वेगळा वेळ एक 20 मिनिटाचा वगैरे तुम्ही देऊ शकता, किंवा ह्या स्लॉटमधलाच एखादा वेळ तुम्ही त्याकरता देऊ शकता. जर वेगळा वेळ देता आला 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, तर आणखीन छान. या 4पैकी न निवडता दुसरा अर्धा तास. पण नाही एखाद्या दिवशी शकता शक्य आहे तर स्लॉटमधला द्यायला हरकत नाही आहे. तर एक वेळ ह्यातली दिली तरी तुम्ही चालेल. आत्ता आपण असं म्हणूया की 6 विषय आपल्याला आहेत अभ्यासाला, त्यामुळे एक विषय आपण बघा, 3 भाषा आहेत आपल्याला, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे आणि इतिहास भूगोल आहे, ठीक आहे. इतिहास भूगोल आहे, 7 विषय आपण धरू आत्ता. तर मग आता समजा सोमवारी मी ठरवलं असेल की सोमवारी मी काय करणार, पहिल्या अर्ध्या तासामध्ये समजा मी असं ठरवलं असेल की मी मराठीचा अभ्यास करणार, ठीक आहे. त्यानंतर 5 मिनिटं विश्रांती घेणार आणि मी असं ठरवलं की मग मी मॅथ्स करणार, मग मराठीनंतर मी मॅथमॅटिक्स करणार आहे. त्यानंतर 5 मिनिटं विश्रांती घेऊन समजा मी ठरवलं की हे शुद्ध लेखन वगैरे जे काम आहे
ते मी करणार. तरी त्यात आहे बरं का, म्हणजे जर वेगळा वेळ काढता आला नसेल तुम्हाला, एवढा वेळ नसेल, ट्रॅव्हलिंगमध्ये काही मुलांचा जास्त वेळ जातो, तर ते मी करेन असं मी ठरवलेलं आहे. आणि सर्वात शेवटी जे आहे, मला इतिहासाच्या गोष्टी आवडतात, त्यामुळे मी या ठिकाणी सर्वात शेवटी जो आहे तो इतिहासाचा अभ्यास करेन. जेव्हा मी फ्रेश असतो त्यावेळेला मला अवघड जातो असा विषयाचा अभ्यास करायचा. म्हणजे सुरुवातीला थोडा अवघड विषय घ्यायचा, लक्षात घ्या. मग ट्यूजडेला ठरवलं की सुरुवातीला मी इंग्लिश करणार. बघा हे मी टेंटेटिव्ह सांगतो बरं का, हे जसं तसं तुम्ही केलं पाहिजे असं नाही आहे. त्यानंतर मग मी मॅथ्सच करणार, कारण मॅथ्स मला थोडंसं अवघड जाते तर मी रोज करायला पाहिजे असं मला सांगितलं आहे. त्यानंतर मग भूगोल करणार मी अर्धा तासाचं. आणि शुद्धलेखनाचा पाठ जो आहे तो मी एखाद्या मुलांनी सांगितलं की ह्या स्लॉटमध्ये करायचं ठरलं आहे, तर शुद्धलेखन जे आहे ते मी शेवटी करणार मंगळवारी. सर आपण काय करू शकतो, समजा आपल्याला 3 प्रश्न आहेत, तर आपण पर्टिक्युलर टाइम देऊन तो एक एक प्रश्न सोडवू शकतो. बरोबर आहे, असंही करू शकतो. येऊया आपण त्या विषयाकडे पण येऊया. त्यानंतर समजा इथे आपण सायन्स केलेलं आहे. सायन्स आपण समजा एक दिवसाळं करायला पाहिजे आपल्याला खरं. तर भूगोलाचं समजा जिथं आपल्याला वेळ मिळेल ते सायन्स करायचं असं आपण करूया. आणि शुद्धलेखनामध्ये आपण खूप वेळ घालवायचा नाही. हळूहळू आपल्याला नंतर लेखन फास्ट झालं की शुद्धलेखनातला वेळ आपल्याला इतर विषयाला मिळेल. तर अशा रीतीने आपण लक्षात घ्या की मी हे टेंटेटिव्ह केलेलं आहे, तुम्ही असंच केलं पाहिजे असं नाही. पण जर मला मॅथ्स अवघड जात असेल तर मी आठवड्यातले 5 दिवस मॅथ्स करणार, ठरवून घ्या. समजा मला इंग्लिश अवघड जातं आहे, आठवड्यातले 5 दिवस किंवा 4 दिवस मी इंग्लिश करणार. तर तो विषय आपल्याला अवघड जातो आहे, तो विषय आठवड्यातले 4 ते 5 दिवस करायचा, त्याला पर्याय ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या. आणि जो विषय त्यामुळे सोपा आहे, मग इतिहास आहे किंवा भूगोल आहे, तो तुम्ही मग एक दिवसाड किंवा आठवड्यातून 2दाच फक्त करा. 2 लेक्चर त्याला ठेवा, 2 स्लॉट त्याला ठेवा. इतिहासाला 2 स्लॉट, एकदा समजा काय आपण मंडेला म्हटलं, सोमवारी म्हटलं, नंतर पुढचं गुरुवारी घ्या. मराठीसुद्धा मला दोनदाच पुरणार आहे असं वाटलं आपल्याला, मराठी सोपा जातो आहे. मग आपण इथं मराठी लिहिले का नाही मंडेला, तसं तुम्ही मग फ्रायडेला लिहिल्या की मी फ्रायडेला मराठी करणार. हे करण्याकरता पालकांना सोबत घ्या. तुमचे पालक तुम्हाला चांगल्या पद्धतीने सजेस्ट करू शकतात. तरी नाही कळलं तर मला भेटा, क्लासमध्ये आपण असतोच रोज, तुम्हाला मी नक्की सांगू शकेन. तर आपल्याला मुद्दा काय लक्षात घेतला आपण, की जो विषय मला अवघड वाटतो, विषय अवघड वगैरे नसतो बरं का, आपण तुमच्याच डोक्यात असतं, त्यामुळे मी तो विषय दिला की जो विषय समजायला मला त्याला जास्त वेळ लागतो, अवघड वाटतो, त्याला मी 4 भाग जे आहे, अभ्यासाचे 4 भाग त्याला आठवड्यातून दिले पाहिजेत. जे मध्यम विषय आहेत की अवघड पण नाही वाटत मला, फार सोपे पण नाही वाटत, पण अभ्यास मला करायलाच लागतो बरं का, मध्यम विषय म्हणूया त्याला आपण, तर त्याला कमीत कमी 3 भाग तरी आपल्याला या स्लॉटमध्ये, आठवड्यातून 3 भाग, हो. आणि जे सोपे विषय वाटतात आपल्याला त्यालासुद्धा 3 भाग किंवा 2 भाग हे आपण द्यायचे आहेत. तो कमीत कमी सांगितलं बरं का, कमीत कमीचा हिशोब चालला आहे आपल्याला टोटल बघा 728 भाग मिळणार आहेत. एकूण आपल्याकडे 28 भाग आहेत. एकूण आपल्याकडे 28 भाग आहेत. त्यातले 7 भाग जरी तुम्ही शुद्धलेखनाला दिले रोज, तरी 21 भाग तुम्हाला मिळतील. 7 भाग शुद्धलेखन असं समजा तुम्ही केलं तरी उरलेले 21 भाग हे तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहेत. अवघड विषयाला 4, मध्यम विषयाला 3 आणि सोप्या विषयाला 2 म्हणलं तरी फक्त किती, 4 आणि 3 9 तासाचा हिशोब झाला. हा 3 दिवसाचा होईल, नंतरच्या 3 दिवसाचा 9 तासाचा, असा 18 तासाचा हिशोब तुम्ही, 18 तासिका 18 भागांचा हिशोब तुम्ही करू शकता. तर थोडं जरा विचार करून बसायला लागेल बरं का, म्हणजे आपल्याला पालकांना सुद्धा मदतीला घ्यायला लागेल, कोणत्या दिवशी मी कोणता अभ्यास करू किंवा काय करू अशा संदर्भात. हे झालं आपलं वीकली प्लॅनिंग. हॅलो,
विकली प्लॅनिंग कोणाला समजलेली नाही आहे, काही शंका आहे त्यामध्ये विकली प्लॅनिंगमध्ये? की सर मला तुम्ही काय सांगताय ना काहीच कळत नाही, डोक्यावरच चाललंय हो. असं असं कोणाचं असेल तर तसं सांगा. आणि आत्ता तुमच्या वहीमध्ये तात्पुरता प्लॅनिंग लिहून घ्या. हे तात्पुरतं आहे, मी फक्त 3 दिवसाचं करून दिले, ते सुद्धा माझ्या हिशोबाने करून दिले. मी तुमच्या अभ्यासाच्या कलाने तुम्ही वेगळं करू शकता, हे लक्षात घ्या. जाऊया का पुढे? काही शंका नसेल तर. हॅलो. यस सर. येस सर. ओके, मग आता असा मी अभ्यास करायचा ठरवला, त्याचं प्लॅनिंग पण मी केलेलं आहे, पोमोडोरो पद्धत मी वापरली आहे प्लॅनिंग करण्याकरता. आता माझा अभ्यास नीट होतोय की नाही हे मला कोण सांगणार? ठीक आहे. आता त्याकरता आपल्याला मदत करायला एक टूल मी आज शिकवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. तर ते टूल जे आहे ते अगदी पहिल्या प्लॅनवर आपल्याला दिसेल. एक विशिष्ट प्रकारची तुम्हाला आकृती दिसते का आकृती? येस सर, नो सर? यस येस सर. सर दिसते. So in that figure we have numbers. How many numbers are there? 31. 1 to 31. So 31 numbers are there. And what these numbers indicate? हे नंबर काय दर्शवतात? कशाचे नंबर असतील हे? महिन्याचे. So these are days. 31 days कॅलेंडर म्हणूया आपण, असं दिसतंय आपल्याला की नाही? 31 डेज असं आपल्याला दिसत आहेत. 1 to 31. 1 to 31. काही शंका? येस सर, नो सर? देन नो सर. सो हिअर वी से 32 कॉलम्स आहेत. तर प्रत्येक कॉलमला नाव दिले 1 2 3 4 5 6 7 8 31 पर्यंत. आणि पहिलाच कॉलम मोठा दिलेला आहे, काहीतरी लिहायचं आहे त्यामध्ये आपल्याला, म्हणून तो मोठा दिलेला आहे आडवा. So that is row. 7 rows are there. 1 first row, second row, third row, fourth row, fifth row, sixth row and seventh row. These are rows. ह्या rows आहेत सगळ्या. काही शंका? येस सर, नो सर? नो सर. आता याचं करायचं काय? This is study tracker. But how to use this study tracker? That is our main topic. आता या स्टडी ट्रॅकरवर आपण सब्जेक्टची नावं लिहायची आहेत. आणि त्या स्टडी ट्रॅकरमधला आपण इथे 7 दाखवलेत, तुम्ही 4 तरी त्यातले वापरायचे आहेत ना आपल्याला, आहे की नाही? 4 वापरायचं आपल्या अभ्यासाकरता, बाकीचे 3 आपण वेगळ्या करता वापरू शकतो. तर एक स्टडी स्लॉट जो आहे मला तुमच्याकडनं हवा आहे तो कंपल्सरी रोजचा हवा आहे, तो म्हणजे व्यायाम, की काही ना काहीतरी एक्झरसाइज. मग जॉगिंग असेल, स्ट्रेचिंग असेल, बरं का. सूर्यनमस्कार आज थंडी वाजते म्हणून नाही घातले असं नाही करायचं. 1 ते 31 दिवस आहेत, त्या दिवसांमध्ये रोज करायचं आपण. ठीक आहे. 7वा स्लॉट आपण वापरला या ठिकाणी, 7वा वापरलेला आहे. 6वा आणि 5वा हे तुम्ही ठरवा काय करायचं ते. कुठली सवय तुम्हाला लावायची आहे ती तुम्ही इथं लिहायची आहे. उदाहरणार्थ एखादा मुलगा म्हणे की मला सकाळी 6 वाजता उठायचं आहे. मी आत्ता उठतो किती वाजता? 8 वाजता. 7:30 वाजता मला उठायचं आहे सकाळी 6 वाजता. मग मी ती सवय लिहून ठेवणार, सकाळी 6 वाजता उठणे. नाही कळलं का? कळलं? ओके. कळलं सर. 5ला तुम्ही काय लिहायचं ते ठरवा, आता कुठली सवय लिहायची ते. आता हे 1 2 3 4 जे आहेत ते माझे अभ्यासाचे स्लॉट आहेत, अर्ध्या तासाचे जे केलेत मी. पहिला विषय माझा मी इथे लिहून टाकतो. विषयांची नावं फक्त आपल्याला लिहायची आहेत, बाकी काही करायचं नाही इथे. इंग्लिश, मराठी, हिंदी. तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी, त्यानंतर मॅथ्स लिहू शकता तुम्ही इथे. 4च स्लॉट वापरायचे आपल्याला. तर तुम्ही ते त्या सोमवार, मंगळवार, बुधवार कसं केलं तसं आपण करू शकतो. मॅथ्स वापरला आपण, त्यानंतर काय वापरूया आपण? राहिलं आपलं इतिहास राहिलेला आहे, भूगोल राहिलेला आहे. इतिहास, भूगोल आणि काय राहिलं आता? सायन्स राहिलं का? सायन्स. सायन्स, SCI.
आपण इंग्लिशमध्ये लिहूया किंवा मराठीत लिहिलं तरी चालतं, काही तर हे नाही आहे. सायन्स किंवा विज्ञान म्हणू शकतो तुम्ही. सायन्स लिहिलं आपण इथे. आणि कोणता विषय राहतोय का बघा, 3 भाषा झालेल्या आहेत, मॅथमॅटिक्स सायन्स झाले, इतिहास भूगोल झालेला आहे. तर नागरिकशास्त्र काय आपण रोज करणार नाही, पण इथं नागरिकशास्त्र असं लिहून ठेवा. आणि शुद्ध लेखन जे आपण ठरवले करायचं. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? काही शंका आहे सर? नो सर? हॅलो. नो सर. अशा विषयांची आपण नावं लिहिली या ठिकाणी. सगळे विषय कव्हर आपल्याला करायचे आहेत. आता समजा लक्षात घ्या, इंग्लिश मी रोज करणार नाही आहे, पण मी ठरवलं आहे की सोमवारी मला इंग्लिश करायचं. सोमवारी आता 1 तारीख आहेच ऑलरेडी आपल्या, की नाही? 1 तारखेला सोमवार आहे. तर समजा मी या ठिकाणी अभ्यास करायचं ठरवलेलं आहे आणि तो अभ्यास कसा झाला आहे मला सांगणार आहे, ही आकृती मला सांगणार आहे. मग काय करूया, तर बघा आपण काही चिन्ह ठरवूया, कलर कोडिंग करूया आपण. हा कोणता कलर रंग आहे? ग्रीन. शाबास. त्यानंतर हा कोणता रंग आहे? येलो. येलो. पिवळा रंग आपण निवडलेला आहे मुलांना, लक्षात घ्या. आणि हा कोणता रंग आहे? रेड. 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 3 रंग आपण निवडलेले आहेत. पण मग या 3 रंगांचं करायचं काय, त्याचा अर्थ काय होतो हे आपण लक्षात घेऊया. ज्या दिवशी माझा पूर्ण अभ्यास होईल, मी ठरवल्याप्रमाणे पूर्ण छान अभ्यास झाला, पूर्ण आणि छान अभ्यास झाला माझा, तर त्या दिवशी मी हिरवा रंग वापरणार आहे. ज्या दिवशी माझा अर्धवट अभ्यास होईल, जेवढा ठरवला तेवढा मी केलाच नाही, कंटाळा केला, आळमटळम केला, काहीतरी मला काम होतं म्हणून म्हणा, किंवा नाहीच, मी अर्धवटच अभ्यास झाला माझा, त्याला आपण पिवळा रंग वापरूया. आणि अभ्यास केलाच नाही, कंटाळा केला, आईचा मार पण खाल्ला, पण अभ्यासच नाही केला. आलं लक्षात? अभ्यास केला नाही, आजारी होतो म्हणून केला नाही, कुठे गावाला जायला लागला म्हणून केलं नाही, अशी पण कारणं असू शकतो. अभ्यास केलाच नाही. तर हे कलर कोडिंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करायचं, तर समजा उदाहरणार्थ की मी ठरवलं आहे की मी रोज सूर्यनमस्कार घालायचे, बरोबर आहे. मग त्याप्रमाणे 1 तारखेला मी सूर्यनमस्कार घातले, हिरवा रंग. मी ठरवलं होतं की 1 तारखेला मराठीचा अभ्यास करायचा, तो मी केला. आपल्या विकली प्लॅनरप्रमाणे बघायचं बरं का. विकली प्लॅनर माहिती ना तुम्हाला, आत्ता केलं आपण, की मला 1 तारखेला मी लिहिलं होतं इथे 1 ते 7 दिवसाचं केलं होतं, मराठी होता, मराठीचा अभ्यास मी केला आणि हे पण छान केलेलं आहे. त्यानंतर समजा इंग्लिशचा अभ्यास मी ठरवला होता, अमुक अमुक अभ्यास करायचा, पण तो माझा अर्धवटच झाला. 1 तारीख चालली आपली, मग इंग्लिशच्या आडव्या ओळीमध्ये आपण रंग कोणता द्यायचा? पिवळा रंग द्यायचा. बघा इंग्लिश, कळतं का? इंग्लिश आपण त्या दिवशी लिहिलेलं आहे, 1 तारखेला आपल्या इंग्लिशचा अभ्यास करायला ठरलेला आहे, पण तो नीट नाही झाला, आपला अर्धवटच अभ्यास केला आपण. 20 स्पेलिंग पाठ करायची ठरवलं होतं, त्याच्याऐवजी माझी 10च स्पेलिंग पाठ झाली. वेळ होता बरं का, अर्ध्या तासात होतात तेवढे स्पेलिंग पाठ, पण माझी झाली नाही, आळमटळम केली मी. त्यानंतर मी मॅथमॅटिक्स करायचा होता अभ्यास मला, पण तो मी केलाच नाही, टाळला. मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा टाळला. मग कोणता रंग देणार मी चौकोनाला 1 तारखेच्या? बघा, मग रेड रंग मी दिलेला आहे. तर त्यानंतर आणखीन एक बघूया आपण की 4था विषय होता माझा की हिंदी किंवा सायन्स करायचा, तो मी मात्र व्यवस्थित पूर्ण केलेला आहे. मग तो मी हिरवा रंगवणार, थोडीशी गॅप ठेवून हिरवा रंगवणार. काही शंका? येस सर? नो सर? हॅलो. तर ही माझी 1 तारीख पूर्ण झाली. 1 तारखेला मी काय केलं ते मी याकडे मार्किंग करून दाखवले, कलर कोडिंग करून दाखवलेलं आहे. 6 वाजता माझं उठायचं ठरलं होतं. आता हॅबिटकडे जाऊया.
6 वाजता माझं ठरलं होतं उठायचं, पण 6 वाजता न उठता मी 7ला उठलो, तर पिवळा रंग देऊन टाका. ठीक आहे, तासभर उशीर झाला मला उठेल. चला, त्यानंतर दुसरा दिवस बघूया आपण, नेक्स्ट डे बघूया आपण. 2 तारीख माझा हिंदीचा अभ्यास होता, पण तो अर्धवट झाला, व्यवस्थित झाला नाही, अर्धवट झाला. येलो रंग. सूर्यनमस्कार मी रोज 5 ठरवले होते. पहिल्या आठवड्यामध्ये 5, दुसऱ्या आठवड्यामध्ये 10 ठरवलं होतं, पण त्या दिवशी 2च घातले मी. येलो रंग. कळलं? 6 वाजता उठायचं होतं मला, पण पुन्हा मी 7चीच वेळ गाठली. येलो रंग. काही शंका? कळते का नाही कळते? येस सर, नो सर? हॅलो. कळतंय मराठी सर. बरोबर. आणि इंग्लिशचा अभ्यास मी करायचं ठरवलं होतं 2 तारखेला. टाईम टेबलमध्ये माझा 2 तारखेला इंग्लिशचा अभ्यास होता. मी तो छान केला, पूर्ण केला. मला कविता वाचन करून ती लिहून काढायची होती, ती वाचली, लिहून पण काढली छान मी. अशा रीतीने तो अभ्यास माझा मी छानपैकी पूर्ण केलेला आहे. तर मी त्या ठिकाणी हिरवा रंग वापरला इंग्लिशच्या कॉलम करता. त्यानंतर मी ठरवलं होतं की भूगोल करायचा, पण भूगोलचं मला कंटाळा करायचा. मग आई घरात नाही आहे, ती काय म्हणणार नाही, अभ्यास ओरडणार नाही, म्हणून मी नाहीच केला अभ्यास भूगोलाचा. पण इथे रंग भरताना मी प्रामाणिक राहिलो की मी नाही केलेला अभ्यास, मग मी तिथे लाल रंगच वापरणार, उगीच पिवळा आणि हिरवा वापरणार नाही. तर मुलांनो, अशा पद्धतीने मला वाटतं तुम्हाला हे छान लक्षात आलेलं आहे. काही शंका मला वाटतं तुम्हाला नसणार आहे की दिनांक 1 जानेवारी, दिनांक 2 जानेवारी, अशा पद्धतीने 3, 4, 5, 6, 7, 8, 31 जानेवारीपर्यंत कलर कोडिंग करायचं आहे. पूर्ण आणि छान अभ्यास केला तर त्या कॉलममध्ये हिरवा रंग, विषय, ते विषयांना कॉलम दिलेत बरं का आपण, 4 विषयांचे 4 कॉलम आहेत आपले. आणि अर्धवट अभ्यास झाला तर पिवळा रंग, अभ्यास केलाच नाही तर लाल रंग हा त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मुलांनो अतिशय छान आपण रंगवायचं काम जे आहे, आपण जे आहे छान रंगवायचं काम हे आपण केलेलं आहे. आता ह्याचा अर्थ काय होणार? आपल्याला प्रश्न काय की याचा अर्थ काय होणार आणि याचा उपयोग काय होणार, याच्यावरून आम्हाला काय कळणार? त्याला म्हणायचं ॲनालिसिस, विश्लेषण. हे विश्लेषण जे आहे मुलांनो, ते आपण 31 तारखेला तुम्ही जेव्हा हे चार्ट घेऊन याल माझ्याकडे, त्यावेळेला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला याचं ॲनालिसिस आपण करायला एक दिवस बसणार. प्रत्येकाचं आपण ॲनालिसिस करून देणार. प्रत्येकाला आपण सांगणार की तू काय अभ्यास केला आहेस, कसा अभ्यास केला आहेस, तुझा अभ्यास चांगला झाला आहे, नीट नाही झालेला, काय झालेलं आहे सगळं आपण. आणि हे तुमचं तुम्हाला पण कळणार आहे. हळूहळू तुम्हाला ट्रॅकर वापरायची सवय झाली की तुम्हाला माझी पण गरज नाही. तुम्ही तुमचं विश्लेषण, ॲनालिसिस स्वतः छान पद्धतीने तुम्ही करू शकाल आणि हळूहळू तुम्ही ट्रॅकवर याल, अभ्यासाच्या ट्रॅकवर याल. आणि तुमचा अभ्यास इतका छान होईल की तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल, अरे छान, किती मस्त माझा अभ्यास चालला आहे. पण तो मस्त चाललेला अभ्यास जो आहे तो परीक्षेमध्ये पण दिसणारच आहे. 10 मार्क मिळत होते 20 पैकी, त्याच्या इथे 18 मिळतात, 19 मिळतात, आणि काही वेळा 20 पैकी 20 मार्क, 100% मार्क मला मिळतात. आणि या वार्षिक परीक्षेमध्ये तर माझा पहिला नंबर आला वर्गामध्ये, पहिल्या 3 मध्ये मी आलो. हा परिणाम आहे या स्टडी ट्रॅकरचा. जे विद्यार्थी हा स्टडी ट्रॅकर खूप छान पद्धतीने, योग्य पद्धतीने वापरतील आणि त्याचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करतील, त्या विश्लेषणा पद्धतीने आपल्यामध्ये काही बदल करून घेतील आपल्या अभ्यासामध्ये, पद्धतींमध्ये, त्यांना निश्चितच पहिला नंबर आल्याशिवाय राहणार नाही. हा स्टडी ट्रॅकर अभ्यासासाठी आपण वापरला. पहिले 4 कॉलम, पुढचे 3 कॉलम सवयीसाठी वापरले. की जो विद्यार्थी 6 वाजता उठायचा, त्याच्या हळूहळू लक्षात येईल की अरे आपण 6चे आता 7 वाजता उठायला, म्हणजे 8 वाजता उठत होतो त्याच्याऐवजी 7 वाजता उठतोय, मग 5:45ला उठतोय, मग 6:30ला, मग 15 तारखेला त्याच्या लक्षात येईल आपल्या 6 वाजता आपोआप जाग आली आपल्याला. आपण रात्री झोपताना सांगून झोपलो मनाला, मला उद्या 6 वाजता उठायचं आहे, मला उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे, मला उद्या सकाळी 6 वाजताच उठायचं आहे.
आणि मग 15 तारखेला त्या शरीराची हालचाल सुरू झाली, सकाळी 6 वाजता त्याला जाग आली. म्हणजे बघा, सवय आपल्यामध्ये रुजायला 15 दिवस लागतात. शास्त्रज्ञ असं म्हणतात 21 दिवस लागतात. एखादी सवय रुजवायची असेल तर 21 दिवस तरी लागतात. त्यामुळे अशा चांगल्या सवयींसाठी अनेक मोठी माणसे, यशस्वी माणसे, अनेक कंपन्या हे ट्रॅकर वापरतात. तर ते ट्रॅकर तुम्हाला आज मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेलं आहे. हे ट्रॅकर शिकवायला फी आमची 1,500 रुपये आहे. या सेशनची फी आहे 1,500 रुपये. पण तुमच्याकडनं मी 1 रुपया घेतलेला नाही. पण मला तुमच्याकडनं पैसे नाही, पण चांगल्या पद्धतीने रिझल्ट केव्हा मिळेल, ज्यावेळेला तुम्ही हे ट्रॅकर वापराल त्यावेळेला मला याचा रिझल्ट पैसे मिळाल्यासारखंच होणार आहे. त्यामुळे काय काय शिकलो आपण त्याची थोडक्यात उजळणी करूया. आपला आजचा टॉपिक होता इफेक्टिव्ह स्टडी स्किल्स. यामध्ये आपला टॉपिक होता हाऊ टू यूज स्टडी ट्रॅकर. स्टेप नंबर 1, गोल ठरवणे की मला अभ्यास करायचाच आहे. 2 तास मी रोज अभ्यास करणार, हा आपण गोल ठरवला. स्टेप नंबर 2, तो करण्यासाठी मी पोमोडोरो पद्धत वापरली. अर्ध्या तासाचे 4 भाग मी केले. 2 तासाचे 4 भाग केले. अर्धा तास अर्धा तास अर्धा तास अर्धा 5-5 मिनटं विश्रांती घेतलेली आहे. विश्रांती म्हणजे गाणी गप्पा गोष्टी. त्यानंतर कंटाळा येऊ नये म्हणून मी हे केलेलं आहे. त्यानंतर वीकली प्लॅनिंग मी तयार केलेलं आहे. 1 जानेवारीपासून ते 7 जानेवारी, ज्यांना शक्य आहे त्यांनी मंथली प्लॅनिंग हे अशाच प्रकारे पुढे तोच वीक पुन्हा दुसऱ्या वीकला तेच कॅलेंडर वापरायचं, पुन्हा तिसऱ्या वीकला तेच वापरायचं. असं करत 31 तारखेपर्यंत जरी बदल न करता वापरलं तर वीकली प्लॅनिंग वीक 1, वीक 2, वीक 3 आणि वीक 4 साठी 4 आठवडे म्हणजे 31 तारखेपर्यंत आपण वापरलं. हे आपण ठरवलेलं आहे, सगळ्यांनी निश्चय केलेला आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर स्टेप नंबर 4 आपण बघितली, तो म्हणजे स्टडी ट्रॅकर फॉर 1 मंथ. सो दिस इज मंथली स्टडी ट्रॅकर. आणि त्याप्रमाणे मी आधी करणार आणि मग रंगवणार, करणार आणि मग रंगवणार. सो काय अभ्यास, ज्या पद्धतीचा अभ्यास झाला असेल तो कलर मी त्या ठिकाणी देणार असं आपण ठरवलं. 3 सवयी आणि 4 अभ्यासाचे भाग याच्यासाठी आम्हा ट्रॅकर वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने हा ट्रॅकर वापरायचा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला आजचं लेक्चर खूप छान वाटलं असेल, आवडलं असेल. कसं वाटलं आजचं लेक्चर तुम्हाला मुलांनो? छान सर. आवडलं का लेक्चर तुम्हाला? ओके. तर हे लेक्चर तुम्हाला जसं आवडले तसं तुमच्या मित्रांना पण आवडेल. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेअर करा. या व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा. काही कॉमेंट टाकायची असेल तर खाली कॉमेंट टाका. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हा स्टडी ट्रॅकर नक्की वापरा आणि खूप खूप अभ्यास करून यशस्वी व्हा. गुड बाय. सी यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय मुलांनो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.